छकुली तुला सांगते. नेक्स्ट पेअर आहे आपली लिनियर पेअर. लायनर लिनियर तुझी टीचर काय उच्चार करते ते बघ आणि तुलाच काम देते मी. गूगल कर याला बघ. मग आता काय घेऊ आपण, एक पॉईंट सपोज ओ, आणि या ओ पॉईंटवरून दोन अपोजिट रेज काढू. दोन काय काढल्या, माझ्याकडे स्केल नाही छकुली, कोणतंच सामान नाही आहे सध्या माझ्याकडे. मी ते बोलवीन उद्या घेऊन येईन आणि मग पुन्हा आणखी शिकू. हे बघ, ओ पॉईंटवरून मी अपोजिट रेज काढल्या तर एक लाईन फॉर्म झाली ना. टू अपोजिट रेजने ज्यांचं ओरिजिन ओ आहे त्या रेनी, सपोज आता या रेचं नाव ठेवून घेऊ आपण ओ ए, हिचं नाव ठेवून घेऊ ओ बी. तर एक लाईन फॉर्म झाली ना, ए बी नावाची लाईन फॉर्म झाली ना. मग लक्षात घे, इथून ते इथपर्यंत जर आपण प्रोटेक्टर ठेवला तर आपल्याला मेजर किती मिळतं, 180 डिग्री. मगाशी पाहिलं आपण हे 180 डिग्री जर हे मेजर मिळत असेल तर मग आता काय करू आपण, या 180 डिग्रीमध्ये आणखी एक थोडंसं ओ पासून रे काढू. पहा, तुला दोन ॲडजस्टंट सप्लिमेंटरी अँगल्स मिळतात है ना. आताच ॲडजस्टंट अँगलची डेफिनेशन पाहिली आपण, आणि याचं सम 180 येऊन राहिलं म्हणजे ॲडजस्टंट सप्लिमेंटरी अँगल्स आहेत ते. जेव्हा कधी तुला अशी फिगर दिसेल, दॅट इज द लिनियर पेअर ऑफ अँगल. लक्षात राहील का तुझ्या? टू ॲडजस्टंट सप्लिमेंटरी अँगल्स आहेत हे, आणि ते कशाची पेअर तयार करतात तर लिनियर पेअर तयार करतात. ओके. मग त्याच्यानंतर सगळ्यात सोपं आणि मस्त व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता एक लाईन काढू आपण. सपोज लाईन ए बी, ठीक आहे. दुसरी लाईन काढते मी, सपोज लाईन सी डी. मग लाईन सी डी अँड लाईन ए बी ह्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करून राहिल्या ना. दिस टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग इन दिस पॉईंट अँड लेट इट बी ओ. त्याचं नाव आपण ओ ठेवून टाकू. ईच पेअर ऑफ अँगल्स, आता व्हर्टिकली अपोजिट म्हणजे कोणते, हा व्हर्टेक्स आहे त्यांचा, आणि तुला इथे 4 आर्म दिसून राहिले छकुली. आर्म ओ बी, ओ डी, ओ ए, ओ सी. याच्यातल्या असे अँगल्स निवड की ज्यांचे आर्म बिलकुल एकमेकांपासून वेगळे असतील. ईच पेअर ऑफ अँगल्स जे कोणती व्हर्टिकली अपोजिट आहे त्यांच्यामध्ये काय असते, कोणतीच आर्म कॉमन राहत नाही. जर सपोज आपण या अँगलला पकडलं तर याचा आर्म कोणता आहे, ओ बी, ओ सी. सपोज आपण या कोणाचा विचार केला तर मग इथे ओ सी आर्म कॉमन दिसेल. या कोणाचा विचार केला अँगलचा तर इथे ओ बी आर्म कॉमन दिसेल. पण दोन्ही अँगल कॉमन नाही असा अँगल कोणता सापडतो, हा बघ उलटा. त्याच्या एक तुला अप्पर साईडला पाहताना दिसतो, एक डाऊन खालच्या बाजूला पाहताना दिसतो. म्हणून जेही व्हर्टिकली अपोजिट अँगल असतील ते ऑलवेज इंटरसेक्शनमुळे तयार होतील, आणि ते दोन्ही एकमेकांच्या अपोजिट साईडला असतील. आणखी तुला सांगते, सपोज या व्हर्टिकली अपोजिट अँगलचं मेजर असेल 80 डिग्री, तर याच्या पेअरमधल्या दुसऱ्या अँगलचं सुद्धा मेजर किती राहील तर 80 डिग्री राहील. म्हणून याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वेन टू लाईन्स इंटरसेक्ट, लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट, each pair of angle formed without any common arm are called as vertically opposite angles. म्हणजे इथं काय झालं, 4 अँगल तर तयार झाले, पण यातल्या अशा 2 पेअर पकड की ज्यांचे आर्म बिलकुल एकमेकांपासून वेगळे आहेत, डिफर आहेत, ते अजिबात कॉमन नाहीत. मग आता दुसरा अँगल कोणाला, अँगल ए ओ सी अँड त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल हा इकडचा तर हा इकडचा अँगल बी ओ डी. ही एक पेअर सापडली. आता दुसरी पेअर अँगल बी ओ सी अँड अँगल डी ओ ए. अशा 2 पेअर्स आहेत तिथे. आणि तुला आताच काय सांगितलं मी, एकाचं मेजर जर 80 डिग्री आहे तर दुसऱ्याही पेअरचं
व्हर्टिकली अपोजिट जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, त्यांचं मेजर कसं असते सारखं. चकुली आता मला सांग, इथे जर तू चेक केलं, याला लपवते, ओके, बघ इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल्सच्या एका रेला मी लपवलं, तर इथे कोणता अँगल फॉर्म झाला? हा वाला लिनियर पेअर, इजंट इट? आणि लिनियर पेअरच्या एकाचं मेजर तुला 80 डिग्री दिसते, तर पेअरच्या दुसऱ्याचं मेजर किती असलं पाहिजे? दोघांची सम किती येते? 180. एकाचं मेजर दिलं आहे 80 डिग्री, दुसऱ्याचं किती असलं पाहिजे? करेक्ट, 80 डिग्री दिला आहे, तर उलटं दुसरं उरलेलं आहे ते असेल 100. आणि याचं मेजर 100 आहे BODचं, तर मेजर ऑफ अँगल AOC इज इक्वल टू 100 डिग्री, कारण की व्हर्टिकली अपोजिट अँगल्सचं मेजर कसं राहते? तर सेम राहते, दे आर कॉन्ग्रुएंट. थँक्यू.